हाय नमस्कार द तोरस्कर डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज इथे बनवते बॉईल अंडा करी। तर त्याला साठी मी थोडंसं वाटप करते। नंतर मी कढई ठेवलेली आहे, थोडंसं 2 चमचे तेल घालून त्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट घातली आहे, ती चांगली परतून घेते। आणि मी इथे काय नाही, साहित्य जास्त लागत नाहीये, कांदा टोमॅटो आणि वाटला तर आपण फक्त कढीपत्ता घालायचा आहे। ते कढीपत्ता घालून मी आता टोमॅटो कांदा घालून चांगला परतून घेते। इथे हे मी करत असताना साईडला अंडी उकडत ठेवलेली आहेत आणि माझी आता ही अंडी उकडून मी हे करता करताच थंड पाण्यात ठेवून दिलेली आहे, जेणेकरून लगेच मला सोलून ते आत घालायला सोडायला मिळेल रस्स्यामध्ये। तर इथे कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आपण, चांगला 2 मिनिटं चांगलं दाबून व्यवस्थित एकजीव करायचा आहे। आता तुम्ही बोलणार प्रत्येक गोष्टी वाटप टाकते, पण असं जास्त मी वाटप एका ह्याचं केलं ना, अर्ध्या नारळाचा तरी पण 4 वेळा तर मी वापरते ते, जेणेकरून खोबरं लागलं नाही पाहिजे, पण जस्ट जाड पण येण्यासाठी थोडं 1-2 चमचा मी खोबरं वापरते। आता मी इथे मसाला घातलाय, आपला भाजका मालवणी मसाला घातलाय 2 चमचे, हळद, थोडीशी धनी पावडर आणि गरम मसाला, हे सगळं घातलं की व्यवस्थित परत त्याला परतून घ्यायचं आहे। आणि ह्याला तेल सुटलं ना, हे बघा इथे गरम मसाला घातलाय आणि याला जरा तेल सुटत आलं की थोडंसं पाणी घालून परत व्यवस्थित शिजवून घ्यायचं। हे जेवढं तुम्ही कांदा टोमॅटो हे सगळं मिश्रण जेवढं तुम्ही चांगलं तेलामध्ये परतून घेणार ना, तेवढं तुमचा रस्सा चांगला बनणार। आता मी इथे थोडं वाटप केलेलं आहे, ते मी एका डब्यात काढून ठेवते। हे बघा, आता मी इथे डब्यामध्ये होतं माझं वाटण, ते मी घातलंय। भांड धुवून थोडंसं 1 चमचा वाटण टाकलंय मी, जास्त नाही टाकलं। हे बघा, हे मी नंतर साठी ठेवून देणार फ्रीजमध्ये, जास्त दिवस पण नाही ठेवायचा, 1-2-4 दिवस, जास्तीत जास्त 1 वीक ठेवायचं आहे। आणि कधी भाजी लागते सकाळी डब्यासाठी पटकन हे करायला बरं मिळतं आपलं वापरायला, म्हणून ते करून ठेवायचं आहे। नंतर मी याची अंडी सोडली आहेत। आता बघा माझा रस्सा कसा झालेला आहे, आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला आणि 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचे परत। अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा घरी, आणि जर आवडलं असेल तर नक्की घरी ट्राय करा। आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कॉमेंट पण करा। बाय, थँक्यू, परत भेटूया। आणि त्याच्यावर कोथिंबीर घालून सर्व करा।